श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 4:30 आणि माझं लवकर आवरलं आहे. म्हणजे 4:30ला तर माझी पूर्ण सेवा वगैरे झाली होती, कारण आज आहे गुरुवार आणि हा गुरुवारचा ब्लॉग आहे. मी थोडा उशिरा अपलोड करते आहे. तर आहोंना आज खरंच लवकर जायचं होतं आणि आहोंचं असतं मध्ये मध्ये त्यांना बऱ्याच 4 वाजता 4:30 वाजता ते जातात आणि त्याच्यामुळं मग माझी त्यांच्या टिफिनची तयारी चालू होती. अगोदर आहोंना दूध गरम करून द्यायचं होतं मला, म्हणून फ्रीजमधून दूध काढलं तर मग त्याच्यावर अशी जाडशी मलाई येते, तर ती मी रोज सकाळी काढून ठेवत असते. हेच माझं पहिलं काम असतं, म्हणजे स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी माझं हेच काम असतं. नंतर ती मलाई अशी मी 8 दिवस जमा करते आणि नंतर मिक्सरमधून फिरवून घेते, तर मग छान असं लोणी येतं आणि त्याचं तूप पण चांगलं बनतं. तर दूध गरम करायला ठेवलं मी आणि त्याच्यानंतर मग पोळ्यांची तयारी, पीठ मळून घ्यावं म्हटलं. तर आहोंना आज खायचं होतं, म्हणजे टिफिनसाठीच हवं होतं काळ्या मसाल्यातील पनीर. तर मी पनीर घरीच बनवलं आहे. म्हणजे कसं बनवलं तर 1 लिटर दूध घेतलं होतं मी रात्री आणि ते चांगलं उकळेपर्यंत गरम केलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबूसत्व टाकलं आणि लिंबूसत्व टाकल्यानंतर ते फुटलं आणि ते दूध फुटल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये चांगलं बांधून घेतलं आणि पूर्ण त्याच्यातलं पाणी, म्हणजे जे लिक्विड आहे ते निघू दिलं आणि त्याच्यावर चांगलं 2-3 किलोचं वेट ठेवलं. वेट ठेवल्यामुळं ते असं छान असं त्याची लादी बनली त्या पनीरची आणि असं जाडसर छान पनीर झालं. आणि मी घरीच बनवते पनीर, तर काळ्या मसाल्यातलं मी पनीर असं बनवून घेतलं बघा. त्याची रेसिपी मी काही तुमच्याशी शेअर केली नाही, कारण आता पहाटेची वेळ आहे आणि आहोंना पण जायचं आहे, त्याच्यामुळं मी नंतर एक वेळी तुमच्याशी नक्की काळा मसाला पनीरची रेसिपी शेअर करील आणि पनीर पण घरच्या घरी कसं बनवलं ते पण शेअर करील. कारण आता पनीरमध्ये एवढी भेसळ येते आहे, त्याच्यामुळं बाहेरचं पनीर खाणं मला तरी योग्य वाटत नाही आहे. म्हणून आता बऱ्याचदा 2-3 महिन्यापासून मी घरीच पनीर बनवून पनीरची भाजी करते. आणि आपण असंच बनवायचं, कारण 1 लिटर दुधामध्ये जवळजवळ पाव किलोला थोडं कमी पनीर बनतं. 2 लिटर दूध घेतलं तर अर्धा किलोला थोडं कमी भरतं, म्हणजे पाव किलो आणि थोडंसं जास्त असं पनीर बनतं. आणि आपल्या मनात शंका राहत नाही, आपण आपल्या हाताने जर बनवलं पनीर. आता जास्त भेसळचं आहे, चालू आहेत न्यूज, पण त्याच्यामुळं घरीच पनीर बनवते मी. नंतर अशा छान पोळ्या करून घेतल्या आणि सकाळची वेळ आहे. माझं थोडं आज उलटसुलटच काम झालं, कारण की मी आज घरातलंच फक्त झाडून पुसून घेऊन नित्यसेवा करून घेतली माझं आवरून. बाहेरचं सडा रांगोळी अजून राहिलं आहे, पण आहोंना आधी म्हणजे लवकर बनवून देते मी पोळी भाजी आणि मग नंतर आहोंना नाश्ता करेपर्यंत माझं बाहेरचं करून घेईल मी. त्याच्यानंतर मग अशा गरम गरम पोळ्या केल्या, तर आहोंना मला म्हणायचं होतं, म्हणजे मी म्हणतच होते त्यांना की तुम्ही ना एक पोळी गरम गरम भाजीसोबत खाऊन घ्या. टिफिनला तर देणार आहे, पण थंड होतं टिफिनचं आणि त्याची एवढी गरम जशी टेस्ट लागते तशी थंड भाजीची टेस्ट लागत नाही. त्याच्यामुळं मी म्हणत होते, पण आहो नको म्हणत होते, कारण रात्री पण उशिरा आले तर जेवण पण उशिरा झालं त्याच्यामुळं. पण गरम खाल्लं तर म्हणजे त्याची टेस्ट आणखीन छान लागते ना. आता पावसाळा आहे तर गरम खाण्याचं, म्हणून मी आहोंना एक पोळी गरम गरम आणि नाश्त्यासाठी म्हणून पनीरची भाजी देऊन दिली आणि नंतर माझ्या पोळ्या करून घेतल्या, कारण त्यांना टिफिन द्यायचं होतं. आणि क्वांटिटी कमी बनवली आहे मी भाजीची, कारण माझा उपवास आहे आणि आरवला काळा मसाला पनीर नको आहे त्याच्यामुळं. तर बाहेरचं आहोंना नाश्ता दिला आणि नंतर मी सडा रांगोळी केलं आणि आता आहो तर गेलेले आहेत आणि आता 5 वाजून 10 मिनटं झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 4:15 झालेले आहेत. नंतर आरवचं पण बनवून घेते मी टिफिनचं. तर आरवसाठी मी बॉईल केलेले बटाटे बनवले आहेत. तर त्याला बटाट्याची भाजी आणि भेंडीची भाजी खूप आवडते. तर सगळ्याच मुलांचं असं असतं का, आरवचंच असं आहे काय माहिती. आणि म्हणजे लंचसाठी त्याला मी बटाट्याची भाजी बनवून दिली. नंतर ब्रेकफास्टसाठी 2 राजगिरीचे लाडू दिले. म्हणजे लाडू वगैरे मी एखाद्या दिवशी आठवड्यातून 1 दिवस देते. म्हणजे राजगिऱ्याचे लाडू किंवा गुळ शेंगदाण्याचे लाडू किंवा ड्रायफ्रूटचे लाडू. आणि नंतर एका टिफिनमध्ये मी त्याला ड्रायफ्रूट आठवड्याभरासाठी देत असते, की जे की त्याच्या स्कूल बॅगमध्येच असतात. म्हणजे तो जर भूक लागली स्कूलमध्ये मध्ये आधी तर खात असतो, म्हणून आठवड्यातनं एकदा त्याला मी त्या टिफिनमध्ये देत असते ड्रायफ्रूट्स भरून. नंतर त्याचे डबे वगैरे पुसले मी आणि टिफिन बॅगमध्ये ठेवून दिले. आणि नंतर बघा असा पाऊस सुरू झालेला आहे, तर आरव पण उठलेला आहे आणि आरवचं चालू आहे आवरणं. तर माझं स्वयंपाक तर झालेला आहे, कारण आहो लवकर गेले. नंतर आरवसाठी फक्त भाजी बनवायची होती. पोळ्या तर सकाळीच झाल्या होत्या माझ्या. आणि त्याच्यानंतर मग आरवचं आज कसं एक्झाम संपली म्हणून थोडं रिलॅक्स चालू आहे, म्हणून आरवचं पण थोडंसं आवरून देत होते मी. आणि कसं पाऊस चालू आहे बाहेर, तर बाहेरची पण जास्त काही कामं पण करता येत नाहीत आणि वातावरण पण असं व्हायरल इन्फेक्शनसाठी रिस्की आहे. तर जास्त त्याला मी सांगत होते थंड वगैरे जास्त खाऊ नको म्हणून इकडं तिकडं. तर आरवचं आवरून दिलं मी. नंतर गुरुवार असल्यामुळं थोडंसं माझं पण लवकरच आवरलं. नंतर आरवचं आवरून दिल्यानंतर त्याने स्वामींना नमस्कार केला आणि मला पण नमस्कार केला त्यानं. तो म्हणजे
आम्हाला पण नमस्कार करतो मधून त्याच्या मूडवर असतं, त्याच्या लक्षात राहिलं तर करतो. पण स्वामींना जाताना रोज तो नमस्कार करूनच जातो स्कूलमध्ये. आणि नंतर तो टी व्ही बघत बसला. त्याचा ब्रेकफास्ट झालेला आहे, दूध पण त्याने घेतलेलं आहे आणि आता व्हॅनचा वेट करत तो बसलेला आहे. नंतर मी त्याचं आवरून दिलं, पण त्याला काही घेणं नाही. त्याचं टी व्हीत लक्ष असतं. त्याला पण सगळं आवरून द्यावं लागतं. म्हणजे कधी त्याचा मूड असेल तर स्वतः आवरतो, नाही तर मग मागे लागून मलाच त्याला म्हणजे त्याचं सगळं आवरून द्यावं लागतं मला. आणि आज म्हणजे एक्झाम संपल्यामुळं तो कालच त्याने सांगितलं की मी आज अभ्यास करणार नाही, मला आज टी व्ही बघू दे म्हणून. आणि असं चालू होतं. आणि आज जरा 10 मिनटं लवकर आवरून झाल्यामुळं त्याचं बघत होता तो टी व्ही. नंतर त्याला सॉक्स द्यायचे होते, तर त्याच्या रेग्युलर स्कूलचा युनिफॉर्म आहे, त्याच्यावरती ब्ल्यू सॉक्स आहेत, तर तो नाही म्हणे तो घालणार. त्याला व्हाईट सॉक्स हवे होते. त्याचे स्पोर्टचा जो ड्रेस आहे त्याचे व्हाईट सॉक्स आहेत, तर मग तो व्हाईटच घालणार म्हणत होता. तर पावसामुळं मी म्हणत होते त्याला ब्ल्यू पण चालतात तर घालून जातो, नाही म्हणे मी व्हाईटच घालणार आहे. तर तो अजिबात चेंज नको असतो त्याला. नंतर आरव पण गेला आणि आता थोडा वेळ मी बसते, कारण मला अजून बरंच आहे, कपडे भांडे पण आवरायचेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असला तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.